नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपण पॉलिनॉमियलची व्हॅल्यू कशी काढायची बघितली. त्याच आधारावर प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये काही क्वेश्चन आहेत आणि मग रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम प्रॉब्लेम आल्यानंतर आपल्या एक्सरसाइज मध्ये ते तुम्हाला सांगणं खूप सोपे आहे. रिमाइंडर थेरम कशाला म्हणतात, फॅक्टर थेरम कशाला म्हणतात, मी दोन्ही गोष्टी सांगा. प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये पहिला क्वेश्चन पुन्हा बहुत ऑलरेडी झालाय, तरी पण मी घेतो 2 मिनिटं. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पॉलिनॉमियल. पॉलिनॉमियल दिली तुम्हाला p of x equal to 2x minus 2x cube plus 7. तेच क्वेश्चन आहे मागच्यातला, 2x minus 2x cube plus 7. व्हॅल्यूज ऑफ फॉर x equal to 3 दिली, x equal to -1 दिली आणि x equal to 0 असताना. आणि मग तुम्हाला ठेवता येईल p of 3 या इक्वेशन मध्ये ठेवलं तरी चालतंय. 2 into 3 minus 2 into 3 cube plus 7 is equal to, मी थोडं शॉर्टकट करतो, ऑलरेडी झालेलं आहे. जिथे जिथे x ची व्हॅल्यू 3 ठेवा, x ची व्हॅल्यू 3 ठेवायची आणि मग इथे 2 into 3 minus 2 3 cube plus 7 3 दोन्ही किती होईल, 6 minus 3 चा घन किती होईल, 3 चा घन 3 ते 27 दोन्ही 54 होईल प्लस 7 इज इक्वल टू किती होईल बघा, 6 आणि 7 किती होतील, 13 minus 54 मधून 30 सबट्रॅक्ट करा 1 आणि इथे किती होईल 40 होईल, पण -40 ओके, -40 होईल. 4तून 3 गेले, ह्या दोघांची बिंदू आहे 6 6 12 आणि 13, 54 मधून 13 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह, 4तून 3 गेले, 1 5 4 40 पण मायनस येईल. तसं p ऑफ निगेटिव्ह 1 ठेवून द्यायच्यातच पुन्हा 2 into -1, इथं बऱ्याच जणांची गडबड झाली, -2 into -1 क्यूब प्लस 7 म्हणजे -2 होईल आणि 1 चा घन ऋण 1च येत असतो, लक्षात घ्या. 1 किंमत ठेवायची आणि -2 पुन्हा होईल, +2 होते. ऋण 1 चा घन ऋण 1 आणि ऋण 1 गुणिले ऋण 2 धन 2 प्लस 7 होईल आणि मी 2 कटते 7. p ऑफ आणि तिसरी किंमत p ऑफ 0 ठेवून बघा, ही 1 ठेवली पहिली, ही दुसरी ठेवली आणि तिसरी p ऑफ 0, जिथे जिथे x आहे तिथे 0 ठेवा. 2 into 0 minus 2 into 0 cube plus 7 म्हणजे 0 minus 0 plus 7 equal to 7. या व्हॅल्यू आपण काढलेल्या आहेत. ओके, असंच पुढे दिले तुम्हाला फॉर इच सेकंड प्रॉब्लेम असाच आहे. फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल फाइंड p of 1, p of 0 and p of -2. प्रत्येक म्हणजे तुम्हाला त्याच्यात किती 9 प्रॉब्लेम करायचे त्याच्यामध्ये, नीट लक्षात घ्या. म्हणजे p of x x3, एकदा एक व्हॅल्यू ठेवा, एकदा 0 ठेवा, -2 ठेवा, त्याचे 3 प्रॉब्लेम. त्यातलं दुसरं आहे y² minus 2y plus 5. y ची किंमत एकदा 1 ठेवा, पुन्हा 0 ठेवा, -2 ठेवा, त्याच्या 3 किमती काढा आणि नंतर x⁴ -2. आता सारखे जे असे 9 प्रॉब्लेम कंप्लीट करायचे क्वेश्चन 2 मधले खाली ठेवून तुम्ही कंप्लीट करू शकता. ऑलरेडी जर मागच्या एक्सरसाइज मध्ये झाले, आता एक तुम्हाला समजून सांगितलं, त्याप्रमाणे तुम्ही ते करू शकता. मी पुन्हा रिपीट करतो, क्वेश्चन 2 नीट बघा. क्वेश्चन 2 सांगतो, तुम्हीच करायचं आहे. तुम्हाला p of 1 विचारले, p of 0 विचारले आणि p of -2 विचारले आणि पहिले दिले p of x equal to x3. हे पहिला प्रॉब्लेम घेतला. मग तुम्ही p of 1 ठेवू शकता, 1 cube equal to किती होईल 1. p of 0 ठेवा, 0 cube होईल तो 0 आणि p of -2 जर ठेवलं तर -2 cube येईल ते -1 होईल. हा एक प्रॉब्लेम झाला, लक्षात घ्या. आता दुसरा प्रॉब्लेम आहे त्याचा y equal to p of y equal to p of y दे तुम्हाला, p of y y² minus 2y plus 5. p of 1 ठेवून घ्या, 1² minus 2 into 1 plus 5, 1 minus 2 plus 5 म्हणजे ते 5 आणि 6 minus 2 म्हणजे p of 1 किती आला 4 आहे, लक्षात घ्या. ओके, पुन्हा p of 0 ठेवून बघा. अरे पहिले पटपट तुम्हाला p of 0 equal to 0² minus 2 into 0 plus 5 म्हणजे p of 0 किती येईल 5 येईल. आणि तिसरा p of -2 ठेवून बघा. त्यातले हे 1 2 3 तसे इथं 1
ही 2 आणि तिसरी -2 ठेवून बघा -2 स्क्वेअर -2 into -2 प्लस 4 प्लस 4 प्लस 5 म्हणजेच किती होतील ते 13 होईल लक्षात घ्या. आणि तिसरी एक व्हॅल्यू सांगितली तुम्हाला तिथं की p of x equal to x raised to 4 minus 2x square minus x. p of 1 1 raised to 4 minus 2 1 square minus 1 1 चा चौथा 1 minus 2 minus 1 होईल म्हणजे उत्तर येईल -2. ओके. p of 0 जर ठेवली p of 0 ठेवली तर 0 raised to 4 minus 2 into 0 square minus 0 उत्तर सगळं 0 ची. आणि p of -2 ठेवली तर येईल -2 raised to 4 minus 2 into -2 square minus 2. लक्षात घ्या -2 व्हॅल्यू तिथं मायनस येईल -2 तिथं गडबड होता का म्हणे. आणि मग ऋण किती होईल तो 60 ऋण 2 चा वर 4 -1 येते प्लस किती होते 2 येते लक्षात घ्या. म्हणजेच 8 + 2 किती येईल 10 करेल. ओके. ह्या व्हॅल्यू तुम्हाला आलं तर पुन्हा रिमाइंडर थेरम हाच आहे. तर काय तुम्हाला समजून सांगणार आहे. क्वेश्चन 3 बघूत आपण. क्वेश्चन 3 बघू. ह्या किमती नीट बघा. मी एकदा p0 ठेवली p1 ठेवली आणि p of -2 ठेवली. इथं p0 p1 p0 ची व्हॅल्यू काय आली इथं 5 येईल लक्षात घ्या. p1 ची -4 आणि p of -2 ची व्हॅल्यू किती आली ही आहे. प्रत्येक ठिकाणी 3 उत्तर लक्षात घ्या. छोटे छोटे ओके. क्वेश्चन नंबर 3 बघूया. थोडा बदल आहे तोच आहे पण आता त्याची व्हॅल्यू पॉलिनॉमियलची व्हॅल्यू दिली तुम्हाला आणि तुम्हाला एखादी किंमत विचारली. क्वेश्चन 3 नीट बघा. प्रॅक्टिस सेट 3.5 त्यातला क्वेश्चन 3 बघा. इफ द व्हॅल्यू ऑफ पॉलिनॉमियल p of m दिली तुम्हाला पॉलिनॉमियल दिली p of m पॉलिनॉमियल दिली m³ + 2m + a आणि ह्या पॉलिनॉमियलची किंमत दिली m ची किंमत p of 2 फॉर m equal to 2 दे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ a. हे a कोण आहे कॉन्स्टंट टर्म आहे लक्षात घ्या. आणि ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला इथं 12 दिली. मग आपण गणित करताना काय करायचं p of m p of 2 दिली तुम्हाला p of 2 किती दिली इथं त्याला p of 2 किती दिली म्हणायचं 12 दिली म्हणायचं ही 1 आणि हे तुमचे पॉलिनॉम नाव p of 2 12 दिली. मग p of 2 ठेवून द्या जिथे जिथे m आहे तिथे 2 ठेवून द्या 2³ + 2 into 2 + a. मग p of 2 ची म्हणजे त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती आहे 12 आहे. a + 4 + a 12 = 12 + a. एकचल समीकरण आलं 12 - 12 = a. a = 0. ओके. p2 ची किंमत दिली म्हणजे ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू 12 दिली ती इथं ठेवली 2 आणि पुन्हा m = किती ठेवायचं सांगितलंय 2 2 चा घन 8 वे 2 4 a 8 आणि 4 12 12 इकडे आले पक्षांतर होईल -12 a = 0. 4 नंबरचा असंच आहे बघूत आपण. 4 नंबरचा आहे बघू. खूप सोपी एक्सरसाइज आहे. फक्त नीट समजून घ्या. फक्त 2 गोष्टी आपल्याला नवीन बघायच्या फॅक्टर आणि तोही सोपा भाग आहे. हे कळाले की ते समजून तुम्हाला. फॉर पॉलिनॉमियल mx² फॉर पॉलिनॉमियल mx² - 2x + 3 p of -1 म्हणजे ह्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती दिली 7. फाइंड द व्हॅल्यू ऑफ m. लक्षात घ्या p of -1 दिली म्हणजे तुम्ही काय करू इथं p of -1 p of x ची व्हॅल्यू इक्वल टू पॉलिनॉमियल आहे p of -1 ठेवून घ्या m into -1² 2 into -1 + 3 पण p of -1 किती दिले 7. पॉलिनॉमियल ऑफ x ची व्हॅल्यू किती दिली x = समजलं पाहिजे तुम्हाला की इथं -1 आहे म्हणजे x ची व्हॅल्यू -1 ठेवायची आणि p of -1 म्हणजे त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती दिली 7 दिली लक्षात घ्या. ओके. याचा कोणत्या ऋण संख्येचा वर्गधन असतो m + 2 + 3 7 = m + 5 5 चं पक्षांतर करा 7 - 5 = m m = 2.
ओके, सिंपल सिंपल 2 मार्काला क्वेश्चन एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात. आता पुढचं नीट बघा. आता क्वेश्चन 5 फार महत्वाचा नवीन आहे आणि आपल्याला रिमाइंडर थेरमशी संबंधित आहे. आपण तो बघून घेऊ. ओके, हा किती नंबर होता? 4 नंबरचा प्रॉब्लेम होता. आता 5th नंबरचा प्रॉब्लेम रीड करतो, थोडंसं नीट लक्ष द्या, महत्वाचा आहे. 5th and 6th 5 नंबरचा प्रॉब्लेम मी रीड करतो बघा. Divide the first polynomial by second polynomial and find the remainder using factor theorem. चुकून झालं, using remainder theorem पाहिजे होतं. Find the remainder using remainder theorem चुकून शब्द झाला. आणि मग तो रिमाइंडर काढायचा आहे आपल्याला. त्यातलं पहिलं गणित बघू. x² - 7x + 9 डिवाइडेड बाय दुसरी पॉलिनॉमियल आहे x - 1 x + 1. मग आता काय आपल्याला p ऑफ x पॉलिनॉमियल दिली. p ऑफ x = x² - 7x + 9 हा डिवायडर आहे, हा डिव्हिडंड आहे. जसं सिंथेटिक डिव्हिजन मध्ये याची अपोजिट संख्या आपण ठेवतो, इथं सुद्धा x ची व्हॅल्यू ती ठेवायची, x च्या अपोजिट ठेवायची. लक्षात घ्या, x + 1 = x + 1 आहे, त्याच्या अपोजिट इतकी व्हॅल्यू ठेवायची. p ऑफ -1 ठेवायची. -1³ - 7 * 1 + 9. p ऑफ -1 = ऋण 1 चा क्यूब किती होईल? -1 -7 + 9. p ऑफ -1 = -8 + 9. p ऑफ -1 = 1. और रिमाइंडर = 1. रिमाइंडर घ्यायला जर भागलं तर याचं रिमाइंडर म्हणजे तिसरी पद्धत बघायला आपण भागाकाराची. तुम्ही सिंथेटिक डिव्हिजन सुद्धा बघा, रिमाइंडर तेवढंच येतं का बघा. 1 -7 आणि 9 जर करून बघितलं आणि -1 ने इथं डिवाइड केलं, मग आपली पद्धत आहे 1 ॲज इट इज याने याला मल्टिप्लाय केला, -1 -8 येतील. हे ऋण किती होते? 1 -7 9 हे 1 ॲज इट इज 8 आणि इथं जर मल्टिप्लाय केलं आपण, इथं सॉरी हा इथं -1 चुकून राहिले, इथं -1 पडली. x ची व्हॅल्यू -1 आहे आणि हे मायनस आहे, मायनस प्लस झाले. हे प्लस झाल्यामुळे किती होते बघा, इथं 6 +6 आणि मग रिमाइंडर इथं आपलं चुकलं होतं की 15 लक्षात घ्या, 6 आणि इथं लक्षात घ्या x ची व्हॅल्यू मी +1 ठेवली होती चुकून -1. इथं तेच होईल, ऋण धन 8 आणि 8 2 16. हा इथं 6 8 1 8 6 15. x + 1 इथं कुठं चुकले? -1³ -1 + 7 + 9 6 सॉरी 7 6 9 15 इथं -1 -1 चा क्यूब नाही स्क्वेअर आहे. हा सॉरी अजून सॉरी का स्क्वेअर इथं पुन्हा +1 इथं सॉरी. तर इथं -1 चा स्क्वेअर आहे, इथं मी क्यूब केला होता. -1 स्क्वेअर 1 झाला 7 9. आता 7 आणि 8 8 2 आणि 17 बरोबर आहे. इथं 17 आलं पाहिजे, लक्षात घ्या. सॉरी थोडं क्लिअर करू द्या. आणि इथं 8 2 16 आणि 17 हा रिमाइंडर आहे आपल्याला सांगायचं, म्हणजे हा रिमाइंडर 17 आला पाहिजे. इथं गडबड झाली, दोनदा चुका झाल्या माझ्या. x ची व्हॅल्यू -1 ठेवायला पाहिजे होती, तर आपण 1 ठेवली होती आणि इथं स्क्वेअर आहे इथं. ओके, 7 आणि 8 8 2 16 आणि 17 17 ही सुद्धा रिमाइंडर. म्हणजे सिंथेटिक डिव्हिजनची शेवटची व्हॅल्यू तीच रिमाइंडर थेरम सुद्धा हाच म्हणतो. जर तिथं इथं x + 1 ठेवायचं, त्याच्या अपोजिट 1 ची अपोजिट संख्या जर ठेवली तर अजून आपल्याला अजून दुसरं एक समजून सांगतो, म्हणजे लक्षात येईल तुमच्या. हे दाखवायची गरज नाही, फक्त तुम्हाला समजण्यासाठी सांगितलं होतं. याच्यामुळे आपलं गणित चुकलेलं लक्षात आलं इथं. ओके, हे काय होऊ शकतं नजरेने चिन्हामध्ये. आता दुसरं बघूत आपण की त्याच्यातलं दुसरं दिलंय तुम्हाला. सेकंड वन दिलंय की 2x³ - 2x² + ax - a आणि सेकंड पॉलिनॉमियल x - a. पुन्हा मी रिपीट करतो. 2x³ - 2x² + ax - a x - a.
मग p ऑफ x काय पॉलिनॉमियल 2x क्यूब मायनस 2x स्क्वेअर प्लस ax मायनस a. थोडं झूम कर दिसलं पाहिजे. आणि मग p ऑफ इथं आपली ही व्हेरिएबलचा अपोजिट नंबर ठेवायचा लक्षात घ्या. पॉलिनॉमियल x मध्ये a इथं a स्थिर पद आहे. मग ऋण a ची विरुद्ध संख्या प्लस a ठेवा लागेल. जिथं जिथं x आहे तिथं a ठेवा. 2 into a cube minus 2 into a square plus a into a minus a. P of a equal to 2a cube. 2a cube a व्हॅल्यू ठेवली लक्षात घ्यायची किंमत ठेवली. रिमाइंडर थेरम आपण बोलले जिथं जिथं x आहे तिथं काय ठेवलं a ठेवलं. 2a cube minus 2a square plus a square minus a. आणि p of a करत असताना मग किती होईल इथं 2a स्क्वेअर आणि a स्क्वेअर 2a क्यूब मायनस a स्क्वेअर मायनस a एवढाच रिमाइंडर असं लक्षात घ्या. रिमाइंडर इक्वल टू 2a क्यूब मायनस a स्क्वेअर मायनस a असं लक्षात घ्या. तुम्हाला सिंथेटिक डिव्हिजन हे प्रॉब्लेम करता येईल तो सुद्धा आपण करून बघू. उत्तर येते का बघू. आपल्याला अपेक्षित नाही पण समजण्यासाठी घेतो. सहगुणक काय काय येते बघा. आहे का 2 मायनस 2 a आणि मायनस करेक्ट. ax चा सहगुणक a आणि मायनस a घेतले आपण. ओके. आणि मग a ने डिवाइड करायचं. पद्धत तीच दोन जशाला तशी. याचा नाही तर 2a यांचं ऍडिशन होणार नाही. 2a मायनस 2 होईल. ओके. याने याला मल्टिप्लाय करा. 2a स्क्वेअर मायनस 2a 2a स्क्वेअर आणि याचं ऍडिशन होईल 2a स्क्वेअर मायनस a. याची नीचे वजाबाकी होईल. याचं याचं मल्टिप्लिकेशन करा. किती होईल बघा. 2a स्क्वेअर 2a क्यूब मायनस a स्क्वेअर 2a स्क्वेअर 2a क्यूब मायनस a स्क्वेअर होईल. यांचं ऍडिशन केलं तर तीच तुमचं रिमाइंडर असेल. ते 2a क्यूब मायनस a स्क्वेअर मायनस a. दिस इज अ रिमाइंडर. करेक्ट. तेच आलं का परत हे चेक करायचंय फक्त लक्षात घ्या. रिमाइंडर येऊ शकतो यालाच म्हणायचं रिमाइंडर थेरम. ओके. अजून एक प्रॉब्लेम समजून सांग. तीच पद्धत 2 घेतले याचा मल्टिप्लाय केला 2a झालं. याचं ऍडिशन होत नाही. हे 2a मायनस 2 ऍज इट इज याचं याला मल्टिप्लाय केलं 2a स्क्वेअर मायनस 2a. पुन्हा यांचं ऍडिशन होत याचं नेतच होतंय 2a स्क्वेअर मायनस a होईल. याने याला पुन्हा मल्टिप्लाय केलं 2a क्यूब मायनस a स्क्वेअर होईल. यांचं ऍडिशन ऍज इट इज जशाला तसं राहील. लक्षात घ्या. तेच रिमाइंडर त्यांची बेरीज होणार नाही. लक्षात घ्या. ओके. अजून एक समजून सांगतो त्यातलं 5व्या मधलं थर्ड आहे. थोडंसं नीट लक्ष द्या. 5th मधलं थर्ड नंबरचं थोडं प्रॉब्लेम आहे. 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5 डिवाइडेड बाय दुसरी पॉलिनॉमियल दी तुम्हाला m मायनस. रिपीट करतो 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5. आणि मग p ऑफ m म्हणायचं. m च्या स्वरूपातली बहुपदी म्हणून p ऑफ पॉलिनॉमियल इन m व्हेरिएबल. पॉलिनॉमियल इन व्हेरिएबल m 54m क्यूब प्लस 18m स्क्वेअर मायनस 27m प्लस 5. आता m ची व्हॅल्यू किती पुट करा. m p ऑफ 3 अपोजिट नंबर -3 चा अपोजिट नंबर तिथे पुट करायचा. मग 54 into 3 क्यूब प्लस 18 into 3 स्क्वेअर मायनस 27 into 3 प्लस 54 गुणवले किती होते बघा. 3 चा घन 27. 54 गुणवले 27 करावं. तसं 7 चौक 28 हटकेले 2 7 35 आणि 2 37 4 दोन्ही 8 आणि 5 दोन्ही 10 8 7 2 15 3 1 4 1458. किती ते डायरेक्ट लिहू तुम्ही 145. करेक्ट. 3 चा घन 27 54 7 7 चौक 28 2 7 35 2 37 4 दोन्ही 8 5 दोन्ही 10 8 7 15 3 1 4 प्लस इथं तसंच आहे. 18 आणि 9 चा गुणाकार 18 गुणवले 9 9 8 72 48 7 9 1 9 आणि 7 162.
27 त्रिक 81. 81 प्लस दोघांचं ऍडिशन करा, त्यातून 81 मायनस करा, किती होईल बघा. त्याच्यात ऍडिशन करू शकतो 162 58 मध्ये 3 8 2 गेले, 8 2 10 चाल 1 7 12 चाल 1 7 4 5 1 6 1 1620 1620 आणि ते 5 1625 वजा 81 1625 वजा 81 किती बघा 4 12 तून 8 गेले खाली 4 1554 1544 सॉरी हा काय असेल रिमाइंडर असेल लक्षात घ्या. रिमाइंडर इक्वल टू 1544. ओके, अशा पद्धतीचं ते थोडंसं नीट बघा, चुकू देऊ नका कुठं. करेक्ट, बरोबर आहे. इतर रिमाइंडर थेरमचा यूज केलेला आहे. आता क्वेश्चन नंबर 6 बघू. इफ द पॉलिनॉमियल y³ minus is divisible by remainder is 50 then find the values of m. थोडंसं वेगळं आहे, तर रिमाइंडर दिले तुम्हाला. ओके, आता पुढचा प्रश्न बघू 6 नंबरचा. समजून घ्या जरासं, सोपी एक्सरसाइज फक्त समजून घ्यायचं आहे. ओके, आता क्वेश्चन नंबर 6 मी रीड करतो, काय आहे ते बघा. If the polynomial दिली p of y दिली तुम्हाला, काय दिली y³ minus 5y square plus 7y plus m. Polynomial y³ minus 5y square plus 7y plus m is divisible by y plus is divisible by. डिवाइजर कोण दिलाय, डिवाइजर इक्वल टू y plus 2 आणि मग रिमाइंडर दिलाय तुम्हाला, म्हणजे p of -2 किती दिलाय याचा अर्थ. याचा रिमाइंडर म्हणजे काय, रिमाइंडर म्हणजे त्याची व्हॅल्यू, मग कोणाची p of -2 ची व्हॅल्यू किती दिली तुम्हाला 50 दिली, म्हणजे रिमाइंडर दिलाय. कळतंय का बघा. पुन्हा सांगतो, y³ minus 5y square plus 7y plus m is divisible by y plus 2 and remainder is 50. Then find the values of m. m हा कॉन्स्टंट टर्म आहे, नॉट व्हेरिएबल. इथं लक्षात घ्या, व्हेरिएबल कोण आहे, y. इथं लक्षात घ्या. आणि मग रिमाइंडर 50 दिले, म्हणजेच p of -2 ची व्हॅल्यू किती दिली 50 कळायला पाहिजे. आणि मग मी इथे लिहू शकतो p of -2 इक्वल टू, कारण डिवाइडर कोण आहे y plus 2, त्याचे ऑपोजिट नंबर इथं मग ठेवा. मग किती होईल -2³ minus 5 into minus, थोडं डेंजर आहे, -2 square plus 7 into -2 plus m. -2 किंमत आहे, लक्षात घ्या, काळजी घ्यायची थोडीशी. म्हणजे -8 ऋण 2 चा वर्ग 4 आपण मायनस होईल 4 4 25 5 चौक 20 ऋण 2 चा वर्ग 4 आणि ऋण धन ऋण 5 चौक 20 -14 प्लस पण p ऑफ -2 ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 50, म्हणजे रिमाइंडर 50 दिलाय तुम्हाला. 50 इक्वल टू किती होती बेरीज बघा याची, किती होती हे 22 होते. 14 8 22 22 आणि -44 प्लस m बरोबर आहे का बघा. 22 22 आणि 44 42 होईल. ओके, की 14 8 22 22 आणि 20 -42 प्लस m. त्याचा ट्रान्सफर करा 50 प्लस 42 इक्वल टू m. therefore m इक्वल टू 92 इन लक्षात घ्या. करेक्ट, 92 इन m ची व्हॅल्यू. ओके, थोडंसं समजून घ्या. प्रॉब्लेम थोडे फिरून दिलेले असते, तेवढं नीट लक्षात घेणं गरजेचं आहे. व्हॅल्यू चुकता कामा नये तेवढी काळजी घ्या. 92 बरोबर. रिमाइंडर थेरम तुमच्या लक्षात आला असेल कशाला म्हणायचं ते. आता लक्षात घ्या फॅक्टर थेरम. आता काय म्हणायचं ते बघतो. आता म्हणजे काय, जर एखाद्या पॉलिनॉमियलने दुसऱ्या, नीट ऐका आता, एखाद्या पॉलिनॉमियलने एका पॉलिनॉमियलने दुसऱ्या पॉलिनॉमियलला भागल्यानंतर जर रिमाइंडर 0 आला तर तो डिवायझर त्याचा फॅक्टर आहे असं म्हणता येईल. लक्षात घ्या, कधी रिमाइंडर जर 0 आला तर फॅक्टर आहे, रिमाइंडर जर 0 नाही आला तर फॅक्टर
नाही, त्यालाच फॅक्टर थिअरम म्हणायचं. सिंपल गोष्ट आहे, आपण सुद्धा करतो बघा. 2 ने जर 10 व्हायचं तर 2 पंचे किती येतील 10 आणि रिमाइंडर किती आलं म्हणजे 2 हा 10चा काय फॅक्टर आहे, बरोबर आहे. आणि 2 ने जर 11 ने डिवाइड केलं तर 2 पंचे 10 आणि रिमाइंडर 1 म्हणजे 2 हा 11चा फॅक्टर नाही. लक्षात घ्या 10चा फॅक्टर आहे तो, कारण निशेष भाग जात असतो तर त्याचा अवयव आहे असं म्हणतो. 10चे अवयव पडतात 5 2 10, तसं 11चे पडत नाही. लक्षात घ्या 11चे किती पडते 5 2 10 आणि बाकी किती उरली 1. लक्षात घ्या इथं मात्र दोन्ही अवयव 10चे 5 आणि 2 आपण अवयव आहे. अवयव आहे कधी म्हणतो जेव्हा निशेष भाग जातो किंवा रिमाइंडर 0 असतं तेव्हा तो त्याचा फॅक्टर. तसंच पॉलिनॉमियलचे एका पॉलिनॉमियलने दुसऱ्या पॉलिनॉमियलला डिवाइड केल्यानंतर जर रिमाइंडर 0 आला तर तो डिवायझर त्या पॉलिनॉमियलचा फॅक्टर आहे असं म्हणतात. अदरवाइज जर रिमाइंडर 0 नाही आला तर तो ती पॉलिनॉमियल दिलेल्या पॉलिनॉमियलची जो डिवायझर आहे ते त्या पॉलिनॉमियलची डिवाइड काय फॅक्टर नाही असं म्हणता येईल आपल्याला. मग आता बघूत आपण 7 नंबरचा प्रॉब्लेम. 7 यूज द फॅक्टर थिअरम डिटरमाइन वेदर x + 3 इज अ फॅक्टर. डिवायझर कोण आहे आता डिवायझर कोण आहे x + 3 आणि पॉलिनॉमियल कोण आहे या फॅक्टर आहे का बघायचं. p ऑफ x पॉलिनॉमियल दिली p ऑफ x इक्वल टू दिली तुम्हाला x² + 2x - 3 आणि मग p ची व्हॅल्यू किती x ची व्हॅल्यू किती ठेवायची याच्या अपोजिट नंबर ठेवायचे. जर रिमाइंडर 0 आला तर -3² + 2 * -3 तसंच करायचं. रिमाइंडर तर काढायचंच आहे. 9 -6 -3 p ऑफ -3 इक्वल टू 0. और रिमाइंडर किती आला रिमाइंडर इक्वल टू 0. therefore x + 3 is factor of कोणाचा p ऑफ x किंवा x² + 2x - 3 ही x + 3 हा याचा फॅक्टर आहे कारण रिमाइंडर 0 आला. जर रिमाइंडर इज नॉट इक्वल टू 0 आला असतं रिमाइंडर कोणतं येऊ शकतो पण 0 आलं तरच फॅक्टर आहे. 0 नाही आलं तर फॅक्टर नाही. एवढं सिंपल आहे, तेच करायचंय. ओके अजून एक घेऊन बघूत आपण 8 नंबरचा प्रॉब्लेम. केलं की तुम्ही बघत जा जरा पुढे घेत जातो दिसत नाही ना. 8 नंबरचा प्रॉब्लेम बघूत आपण काय म्हणतो ते असं आहे का. if x - 2 बघा if x - 2 is a factor आता नीट बघा दिले तुम्हाला is a factor of x³ - mx² + 10x - 20. x - 2 is the factor of x³ - mx² + 10x - 20. Find the values of m. मला सांगा x - 2 फॅक्टर आहे याचा अर्थ काय x - 2 इज अ फॅक्टर ऑफ therefore काय म्हणता येईल आन्सर सुद्धा इज अ फॅक्टर ऑफ therefore काय म्हणता येईल रिमाइंडर इक्वल टू किती होईल मग 0 होईल. लक्षात घ्या रिमाइंडर आहे याचाच अर्थ काय होईल आपल्याला म्हणता येईल p ऑफ 2 डिवायझर कोण -2 याची किती असला पाहिजे 0. कळतंय का बघा रिमाइंडर 0 म्हणजे p ऑफ -2 नाही 2 आणि मग p ऑफ x नाव आता तुम्हाला m ची व्हॅल्यू काढता आली हे दोन गोष्टी कळाल्या का बघा. ज्या ती फॅक्टर आन्सर इथं सुरू झाले लिहायचं वाक्य x - 2 इज द फॅक्टर ऑफ पॉलिनॉमियल therefore रिमाइंडर इक्वल टू 0 therefore p ऑफ 2 इक्वल टू 0. करेक्ट. आणि मग p ऑफ 2 इक्वल टू p ऑफ x इक्वल टू पॉलिनॉमियल लिहू जाता x³ - mx² + 10x - 20. m हा कोएफिशिएंट आहे लक्षात घ्या x² चा. पॉलिनॉमियल x आहे तुम्हाला m पॉलिनॉमियल चल पद नाही इथं तो सहगुणक आहे m लक्षात घ्या इथं. मग p ऑफ 2 त्याच्या अपोजिट संख्या घ्यायची माझ्या इक्वल टू 2³ - m * 2² + 10 * 2 - 20. 2³ - m 2² + 10 * 2 - 20. पण p ऑफ 2 किती आहे 0. वर लिहिले आपण पुन्हा डबल याची गरज नाही. कशामुळे हे कळायला पाहिजे तुम्हाला की फॅक्टर आहे म्हणजेच रिमाइंडर 0 आहे. therefore
आणि रिमाइंडर 0 आहे म्हणजे पी ऑफ 2 ची व्हॅल्यू किती 0 आहे. मी इथे ठेवली ती म्हणजे 8 मायनस 4m प्लस 20 मायनस 20 2 चा घन 8 4m हे 20 कॅन्सल होते 0 इक्वल टू 8 मायनस 4m 4m चं पक्षांतर करा 4m इक्वल टू 8 m इक्वल टू 8 बाय 4 इक्वल टू 2 m ची व्हॅल्यू किती आली. प्रॉब्लेम समजणं गरजेचं आहे. हे इथून उत्तर आन्सर सुरू झाले तुमचं लिहिलं पाहिजे लक्षात. फॅक्टर आहे म्हणजेच रिमाइंडर 0 आहे. रिमाइंडर 0 आहे म्हणजेच फॅक्टर आहे. दोन्ही गोष्टी नीट लक्षात घ्या. ओके अजून बघू 9 नंबरचा प्रॉब्लेम बघू आपण. 9 नंबरचा प्रॉब्लेम 9 मध्ये 2-3 प्रॉब्लेम आहेत ते आपण करू. 9 नंबरचा प्रॉब्लेम बघा. बाय युजिंग फॅक्टर थिअरम in the following example determine whether q of x is the factor of p of x or not. पहिला प्रॉब्लेम दिला आहे तुम्हाला इथं p of x x cube minus x square minus x minus 1 आणि q of x दिली तुम्हाला हा याचा फॅक्टर x मायनस. आपली पद्धत आहे p of x equal to x cube minus x square minus x minus 1 पुन्हा हे बघा x cube minus x square minus x minus 1 x minus 1 पुन्हा याच्या विरुद्ध संख्या ठेवून द्या p of 1 ठेवा 1 cube minus 1 square minus 1 minus 1 याच्या विरुद्ध संख्या ठेवायची प्लस 1 p of 1 equal to 1 चा घन मग किती होईल 1 minus 1 minus 1 minus 1 लक्षात घ्या हा मायनस बाहेर आहे याचा वर एकच होईल. हे ऋण मध्ये घ्यायचं नाही तर डेंजर धोका गतिरोधक. इथं बरेच जण मायनस वर प्लस करून टाकतात. x ची व्हॅल्यू 1 आहे याचा वर 1 झाला बाहेरचं चिन्ह जशाला तसं. आता हे -3 होते किंवा हे 1 कटले तर p ऑफ 1 किती आले -2 इज नॉट इक्वल टू 0. शून्य एवढी किंमत नाही त्याची. देअरफॉर काय रिमाइंडर इज नॉट 0. Reminder is not 0. Therefore, q of x is not factor of p of x. लिहिलं तरी चालतंय. असं शॉर्टकट केलं तरी चालतंय. ओके दुसरं बघूत अजून त्याच्यातलंच आहे तसं दुसरं सुद्धा बघूत आपण. ओके दुसरा एक दिले आपण एक सोडून बघू नव्यामध्ये p of x इथं घेऊत वाटल्यास p of x दिलाय तुम्हाला त्यातलं दुसरं नव्यामध्ये p of x equal to 2x cube minus x square minus 45 2x cube minus x square minus 45 आणि q of x दिले x फॅक्टर आहे की नाही विचारले तुम्हाला तीच करा की p of x किती आहे 2x cube minus x square minus 45 पुन्हा बघा एकदा 2x cube minus x square minus 40 p of किती ठेवा लागेल त्याचा अपोजिट नंबर ठेवा 3 आणि मग 2 गुणिले 3 cube minus 3 square minus 40 p of 3 3 चा घन 27 27 दोन्ही 54 minus 9 minus 40 p of 3 54 minus 54 दोघांची बेरीज होईल सारख्या चिन्हांची बेरीज p of 3 equal to 0. therefore रिमाइंडर किती आलं रिमाइंडर equal to 0. therefore काय म्हणता येईल q of x is the factor of p of x. रिमाइंडर 0 आहे म्हणून काय म्हणता येईल आपल्याला. ओके 9 नंबर पर्यंत तुमच्या अभ्यासाला ठेवले 10 11 12 13 हे तुमच्या सिलेबस मधून कमी केले पण फार सोपे तुम्ही करू शकता. 10 11 आणि 13 करायला काही हरकत नाही किंवा 12 सुद्धा तुम्ही प्रयत्न करू शकता. त्याला हॉट्स म्हणू शकता तुम्ही. मी तुम्हाला एक फक्त समजून सांगतो आणि बाकीचे तुम्ही केले तर फार चांगलेच आहे. 10 नंबरचं बहुत आपल्याला तुमच्या सिलेबस मधून कटलेला आहे लक्षात घ्या. तरी पण मी घेतोय. ओके
10 नंबर तर खूप सिंपल आहे, असे तुम्ही करू शकतात बाकीचे की if x plus raised to 3 31 plus 31 is divided by x, ही पॉलिनॉमियल दिली p of x आणि डिवायझर कोण दिलाय, डिवायझर इक्वल टू x plus 1 फाइंड रिमाइंडर, रिमाइंडर काढा, तुम्हाला x raised to 31 आहे, काही फरक पडत नाही. आणि मग p of x काय दिली तुम्हाला इथं, x raised to 31 plus 31, p of किती ठेवा, -1 ठेवा, ऋण 1 चा 31वा प्लस 31. आता ऋण एक विषम संख्या आहे, घातांक लक्षात घ्या, म्हणून तू -1च येणार आहे. करेक्ट. ऋण 1 चा 31, ऋण 1 गुणले ऋण 1 गुणले असं 31 वेळा केलं तरी ऋणच 1 येणार आहे. जर तिथं धन असतं, इथं 30 असतं तर मात्र प्लस झालं असतं, लक्षात घ्या. प्लस 31, p of -1 इक्वल टू होईल 30. रिमाइंडर किती आलं, 30. फाइंड द रिमाइंडर. शो पुढं तसंच आहे, शो दॅट m-1 इज अ फॅक्टर ऑफ m raised to 21 - 1 आणि m raised to 30, दोन्ही वेगवेगळे गणित तुम्ही करू शकता. 12 नंबरचं x - 2x इज बोथ आर फॅक्टर ऑफ द पॉलिनॉमियल. प्रयत्न करा, दोन्ही प्रयत्न करा. 13 नंबरचं तसंच आहे, केलं तर बिघडणार नाही किंवा नको वाटत असं कंडन करून अशाच पद्धतीचे फक्त डोकं लावायचंय, प्रयत्न करा, नाही केले तरी चालतील. मी तर तुम्हाला 10 सांगितले पण तुमच्या सिलेबस मधून तो गाळले, पण अवघड आहे बाबा, काहीच नाही. थिंकिंग करा, इंटरेस्टिंग आहे. हॉट्स मध्ये आपण त्याचं रूपांतर करू, ते कंप्लीट करा आणि मी एक्स्ट्रा प्रॅक्टिसला सुद्धा देईन. m-1 इज द फॅक्टर ऑफ, बघायचं फॅक्टर आहे का. जर रिमाइंडर 0 आलं, दोन वेगळे गणित आहेत. 21 म्हणल्यानंतर आपल्याला माहिती आहे m चा 21 किती होणार आहे, एकच होणार आहे. मग एकात एक फॅक्टर आहे, 1 चा 22 सुद्धा किती होणार आहे, 1 चा 22 सुद्धा एकच होणार. दोन्ही फॅक्टर आहेत. शो दॅट म्हणायला म्हणजे तो आहेच आहे, फक्त तुम्हाला दाखवायचं. शो दॅट m-1 इज द फॅक्टर ऑफ, करेक्ट. रिमाइंडर थेरम वापरायचं. m ची किती व्हॅल्यू 1 ठेवा, दोन्ही याच्यात, दोन्ही ठिकाणी ठेवल्यानंतर एकातून m 1 चा 21 वा किती होईल, 1, एकातून 1 गेले 0च होईल. पुढे तसंच आहे की बोथ आर फॅक्टर्स ऑफ पॉलिनॉमियल nx², फॅक्टर आहे म्हणजे रिमाइंडरच्या दोन्हीच्या किमती काढा आणि दोघांच्या किमती m आणि n च्या किमती इक्वल दाखवा. असे सोपे गणित आहेत. अजून एक फॅक्टर राहिला तुमचं शेवटचे, जसं आपण 3.6 नंतरच्या तासाला बघूत आपण. ओके, आणि मग हा चॅप्टर संपतो. आणि मग याच्यातले काही क्वेश्चन आहेत ते तुम्ही होमवर्क आतापासून केला सुरुवात केलं तर की प्रॉब्लेम सेट 3 मधला क्वेश्चन 1 2 3 4 5 ऑलरेडी झालेले आहेत, खूप सिंपल आहेत. 6 7 8 तर झालेले आहेत आपल्याला, तर ते कंप्लीट करा. 11 पासून तुमच्या सिलेबस मधून कटले ते प्रॉब्लेम सेट मधून कट केलेले, त्याच्यामुळे केले तर फारच छान आहे, नाही केले तरी चालतील. तुम्ही ठरवा, ते केलं तर तुमची ती एक्स्ट्रा प्रॅक्टिस होईल, तुमच्यासाठी ते हॉट्स होतील. प्रयत्न करायला हरकत नाही. आज आपण थांबू. थँक्यू.